नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे शहाणं बाळ. अचानक आलेल्या पावसाने सुनेने टेरेसवर घातलेलं सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधा तिरपीट उडत होती. नातवाला नुकतंच शिकवणी वर्गाला सोडून आले होते ते. त्याची ही चिमुकली मदत आता होणार नव्हती. सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलंच, पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवलं. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सुनेचा कॉल होता तो. सुकवण आत घेतलंत का असं विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला. संध्याकाळचे 5 वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. त्यांनी गॅसवर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरुवातीला चहा करताना सुद्धा त्यांच्या खूप साऱ्या चुका व्हायच्या, पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबुड करून त्यांनी चहाचं तंत्र आत्मसात करून घेतलं होतं. आणि एक दिवस सून आणि मुलगा ऑफिसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात हे माहीत नव्हतं, त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब. त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यूट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काही ना काही ते दोघे बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफिसला गेले की सोपानराव मुलगा आणि सुनेला कसं खुश करता येईल हे पाहायचे. आज मुलगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळंच काहीतरी करायचं सुचलं होतं आणि चक्क गोगल लावून ते कांदा चिरायला बसले होते. असेच एके दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजेच त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता त्यावेळी. सोपानराव नुकतेच कामावरून आलेले होते. तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या, तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता आणि तोही वैतागत. त्याची आठवण आज त्यांना झाली होती आणि त्यांचं मन गतकाळात फिरत राहिलं. ते नुकतेच रिटायर्ड झालेले होते. रिटायरमेंटनंतर बायकोसाठी त्यांनी खूप काही करायचं ठरवलं होतं. ती माऊली पण खूप खुश होती, पण ते सुखच नियतीला पाहवलं नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर आहे हे कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती आता काही दिवसांचीच सोबती होती. सोपानरावांनी रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. सोपानराव तिची खूप काळजी घेऊ लागले. तिला काय हवे नको ते पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसला तरी आवाज आला. लगेच सोपानराव आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागलेली होती आणि त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगाळलेला कागद होता. सावित्रीबाईंनी त्यांना तो खुणेनेच वाचायला सांगितला. त्यांनी तो कागद उघडला आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय सोपान, माफ करा तुम्हाला एकेरी हाक मारते आहे, पण आज तसं म्हणावंसं वाटतंय. खूप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती, पण कधी मी हिम्मतच केली नाही. आता काही फार जगेन मी असं वाटतच नाही. कालच सूनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी माझ्या कानावर आल्या. खरं तर मी आज तुम्हाला हे सांगणारच होते, पण काल रात्रीपासून माझा आवाजच फुटत नाहीये. असो, बहुतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणी मरणोत्तर गोष्टींचं बोलणं चालू होतं त्यांचं. मला माझी काळजी अजिबातच नाहीये. माझ्या पश्चात तुमचं कसं होईल याचीच चिंता मला लागून राहिली आहे. जवळचे तुटपुंजे धनही मुलांच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारात संपत आलंय.
कालचं सुनेचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली आहे हो. मी मेल्यावर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी सून बोलत होती. त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचं मत बदलायला फारसा वेळ लागणार नाही. तर आता तुम्हाला शहाणं बाळ बनून राहावं लागणार आहे. मुलासुनेची अडचण न बनता त्यांची सोय बनावी लागणार आहे तुम्हाला. कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय ते घेत असतील, पण तुम्हालाच तुमचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे त्यांना. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाहीये. थोडं मनकवडं व्हावं लागणार आहे. घरातील छोटी मोठी कामं आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होतात आणि मी ती लगेच करत पण होते. पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील. मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरुवातीला खूपच कठीण असणार आहे आणि तुमच्या मनात हेही आलं असेल की हे सर्व करण्यापेक्षा मी वृद्धाश्रमात का जाऊ नये? वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल, पण इथे आपल्या माणसात राहता तरी येईल. एक सांगू, आपली सून देखील एक स्त्रीच आहे, जशी मी आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात. त्या ओळखून वागलं की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज, आवड, निवड, कल हे सारं जपलं की ती माणसं आपली बनतात. शेवटी माणूस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे. हेच ते तुम्हाला तुमच्या मुलासोबत, सुनेसोबत आणि नातवासोबत करायचं आहे. त्यांचं मन ओळखून वागायचं आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल, माझ्यावर कोण प्रेम करणार? एक नियम मला माहीत आहे. एखाद्याला प्रेम दिलं तर ते सव्याज तुम्हाला परत मिळत असतं. तसंच तुम्हालाही मिळेल. मी म्हणते म्हणून एकदा शहाणं बाळ बनून बघा. घर तुमचंच आहे, पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका. सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मजा आहे. तुमची सावित्री. हे वाचून सोपानरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकलीयही, पण किती काळजी करतेय माझी. तिचं पूर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेलं. आपण तर कधी तिचं म्हणणं ऐकलंच नव्हतं. आपलं तेच खरं करत आलो होतो आपण. आज ती गोष्ट करण्याची वेळ आलीये. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायलाच हवं. सोपानरावांनी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसलं, पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती. त्या दिवसापासून सोपानराव हळूहळू आपल्यात बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. 2 महिन्यांनीच सुनेने वृद्धाश्रमाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो शेवटचाच होता. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. मुलासुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्कीवरून दळण आणण्यापासून घरातील साफसफाई करण्यात सोपानरावांनी कधीच लाज बाळगली नाही. ते प्रसंग, मूड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तीपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही. त्याचा प्रत्यय त्यांच्या घरात येऊ लागला. सुनेचं वागणं बदललं. तिनेही त्यांच्याशी प्रेमाने वागणं सुरू केलं. सागरला त्यांच्याविषयी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचं आत्ताचं वागणं आवडू लागलं होतं. तोही त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागू बोलू लागला. एके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुलासुनेने साजरा केला. हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचं शहाणं बाळ घरात चांगलंच रांगू लागलं होतं आता. इतक्यात दारावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले. तेलाचा हात कपड्याला पुसत
त्यांनी दरवाजा उघडला. समोर मुलगा, सून आणि नातू चिंब भिजून उभे होते. "अरे, तुम्ही तर पूर्ण भिजलात की, आणि सोहमला का आणलंत? मी त्याला आणायला जाणारच होतो आत्ता," असं बोलून सोपानरावांनी बाथरूममधला गिझर सुरू केला. "बाबा, पाऊस खूप पडत होता म्हणून त्याला आणला. परत तुम्हालाही त्याला आणायला जावं लागलं असतं ना, आणि तुम्ही पण भिजलाच असतात," चिखलात भरलेले आपले बूट काढता काढता सागर बाबांना म्हणाला. बाहेर अजूनही पाऊस पडत होता. सर्वजण फ्रेश होऊन बाहेर येऊन बसले होते. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सून सान्वी भजीने गरम गरम भरलेल्या प्लेट्स घेऊन हॉलमध्ये येताना दिसली. अगदी खुश होऊन तिने बाबांना म्हटलं, "बाबा, खरं सांगू का? मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती." भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सान्वी बोलली. "अगं सान्वी, बाबांना आता मनकवडे झालेत." बाबांच्या प्लेटमधली एक भजी उचलत सागर म्हणाला. हे ऐकल्यावर सोपानरावांनी गालातल्या गालात हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहिले आणि भज्यांचा एक तुकडा तोंडात टाकला, अगदी शहाण्या बाळासारखा. मित्रमैत्रिणींनो, ह्या सुंदर कथेचं श्रेय लेखकालाच आहे. कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट्सद्वारे कळवा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.